खरात प्रकरणातील आरोपांवर रुपाली चाकणकरांचं ट्विट, सर्व आरोप कपोलकल्पित असल्याचं ट्विट, केवळ बदनामीसाठी आरोप केले जात असल्याचा चाकणकरांचा आरोप. कोल्हापूरच्या दानोळीमध्ये 25 लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाची हत्या, अपहरणानंतर बॅटरीनं शॉक देऊन खून, आरोपी टिल्लू पवार आणि राजदीप तारडेला पोलिसांकडून बेड्या. लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार, 131व्या घटना दुरुस्तीचा केंद्र सरकारचा प्रस्ताव. गुरुवारी लोकसभेमध्ये नारी शक्ती बंधन विधेयक मांडलं जाणार, महिला आरक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय. देशात पेट्रोल 18 तर डिझेल 35 रुपयांनी महाग होण्याची शक्यता. आखातातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकल्यानं इंधनाचा भडका उडणार असल्याचे संकेत. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व आयटी कंपन्यांची बैठक होणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत पार पडणार बैठक. बैठकीमध्ये पॉश कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होणार. आजपासून टोलचे नियम बदलणार, वजनाची मर्यादा ओलांडल्यास दंड भरावा लागणार, टोल टॅक्सच्या चौपट शुल्क द्यावं लागणार, रक्कम थेट फास्टॅग खात्यातून कापली जाणार. निर्याती अभावी उन्हाळी कांद्याचे दर निम्म्यावर, आखाती युद्धाचा कांदा निर्यातीवर परिणाम, मागणी घटल्यानं उन्हाळी कांद्याच्या दरात घट, कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये एका रिसॉर्टची झाडाझडती, संशयितांनी पीडितेवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याची सूत्रांकडून माहिती. रिसॉर्टमध्ये सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन पास काळाबाजार प्रकरणामध्ये विश्वस्त कडलकच्या 2 पुतण्यांनाही बेड्या, अभिषेक आणि ओम कडलकला रात्री अटक. आरोपींच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं राज ठाकरे यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत. मिरवणुका आणि डीजेवरून राजकीय नेते आणि सर्वसामान्यांचे टोचले कान. वरळीत आंबेडकर जयंती मिरवणुकीमध्ये डीजेवरून तयार झालेला वाद अखेर निवळला. पोलिसांनी विशिष्ट मर्यादेत परवानगी दिल्यानंतर भीम अनुयायांचं आंदोलन मागे. राज्यात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मराठवाड्यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट. पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये दमट हवामानाचा अंदाज, तर महामुंबईत पारा 40 पार जाण्याची शक्यता. पुण्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली. 1.5 महिन्यात 770 उष्माघाताचे रुग्ण. राज्यात उन्हाचा कडाका आणखी वाढणार, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.